नमस्कार यूट्यूब फॅमिली. मका तर आपण खातो, पण आज मी मक्याचे धपाटे बनवणार आहे. झणझणीत आणि चवीला पण तितकेच भारी लागणारे, एकदम मऊ लुसलुशीत. धपाटे बनवण्यासाठी 2 वाटी मधुमका घेतले, सोलून घेतले. खूप छान आहे मधुमका चवीला पण. हिरवी मिरची घेतले, लसण घेतलाय, जिरे घेतले. मिक्सरला बारीक बनवून घ्यायचे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. जास्त पण बारीक बनवायची नाही. जास्त बारीक बनवायचं नाही, असंच बनवायचं आहे. ताटामध्ये काढून घ्यायचे. एक वाटी चना डाळीचं पीठ घेतले. 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय. 1 वाटी ज्वारीचं. हिरवी मिरची, लसण आणि जिरे मिक्सरला बारीक बनवून घ्यायचे याच भांड्यामध्ये. मिरचीचं वाटण बनवलंय, टाकायचे पिठामध्ये. वाटण टाकलेलं आहे. मीठ टाकायचे चवीपुरतं. धने पावडर, हळद, कोथिंबीर पूर्ण एकत्र बनवून घ्यायचंय. पाणी आताच नाही टाकायचं. मकामध्ये पूर्ण एकत्र बनवून घ्यायचंय. नंतर पाणी टाकायचं आहे. खूप छान लागतात हे धपाटे. पाणी जास्त लागत नाही, पाणी थोडंसंच लागतंय. पाणी टाकायचंय. जास्त पाणी टाकायचं नाही, आधी थोडंसंच टाकायचं आहे, अर्धा ग्लास. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मिडियम बनवायचं आहे. थोडेसे तीळ टाकायचे. तिळाने आणखीन चव जास्त लागते. एकत्र बनवून घ्यायचे तीळ. पीठ बनवलं आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मिडियमच पीठ बनवलं आहे. धपाटे बनवून घ्यायचे. छोटं पातेलं घेतले, कपडा घेतला आहे ओला करून. धपाटे बनवून घ्यायचे. ओला कपडा करूनच धपाटे बनवायचे आहेत. बनवून घ्यायचे धपाटे. खूप छान लागतात हे धपाटे. पाणी घ्यायचं आहे थोडंसं. तयार झालेला आहे. गॅस चालू केलाय, तवा गरम झालेला आहे. तेल टाकायचंय. भाजून घ्यायचे. असेच बनवून घ्यायचे आहेत सगळे. तेल लावायचे. दोन्ही साईडनी पण व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. दोन्ही साईडनी पण व्यवस्थित असे भाजायचे. भाजलेले आहेत.
भाजलेले आहेत. असेच बनवून घ्यायचे आहेत सगळे. थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे. असेच बनवून घ्यायचे आहेत. धपाट्यामध्ये अशी मका दिसली पाहिजे, खाताना खूप छान लागते. तेल लावायचंय. दोन्ही साईड पण व्यवस्थित भाजलेले आहे. असेच बनवून घ्यायचेत आणि भाजून पण असेच घ्यायचे. बनवायचे झालेले आहेत, तयार झालेले आहेत. धपाट्यासोबत खाण्यासाठी दह्याला तडका द्यायचा आहे. तेल टाकायचंय. जास्त नाही, थोडंसंच तेल टाकायचंय. तेल गरम झालंय. मोहरी, जिरे, हळद, दही टाकायचंय. तडका दही छान झालेला आहे. पाणी टाकलेलं नाही. मीठ टाकायचंय थोडंसं. छान झालेलं आहे तडका दही. गॅस बंद करायचा आहे. जास्त वेळ नाही ठेवायचं, थोड्या वेळच ठेवायचं आहे. तडका दही आणि मऊ लुसलुशीत असे मक्याचे धपाटे तयार झालेले आहेत. खूप छान झालेले आहेत. चवीला पण खूप भारी लागतात. एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहेत. पहा. कोणते पण धपाटे बनवले तर तडका दही नक्की बनवा. खूप छान लागतात धपाटे तडका दही सोबत.